महाराष्ट्राच्या राजकारणात आता अशी एक बातमी समोर येत आहे ज्याची कल्पना कदाचित कुणी स्वप्नातही केली नसेल। दोन नेते जे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात ते सार्वजनिक मंचावरून एकमेकांवर तुटून पडतात। ते अचानक एकाच गाडीत आणि थेट एकमेकांच्या गुप्त भेटीला जातात। हो, मी बोलतो ठाण्याचे पॉवर हाऊस आमदार जितेंद्र आव्हाड आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल। ही केवळ एक साधी भेट आहे की ठाण्याच्या राजकारणात येणाऱ्या मोठ्या भूकंपाची ही शांतता आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भेटीमागचं खरं गुपित उलगडणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते चक्क शिंदेच्या दरबारी का पोहोचले। नमस्कार, मी गंगाधर गडदे। सर्वात आधी या भेटीमागचा संदर्भ समजून घेऊया। ठाण्याचं राजकारण म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष आपण वर्षानुवर्ष पाहिला आहे, जिथे या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर आले की तणाव निर्माण होतो। तिथे आव्हाड चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचतात। या भेटीचे फोटो समोर आल्यावर राजकीय वर्तुळात पहिला प्रश्न हाच विचारला गेला की काय शिस्त आहे। आव्हाड यांनी ही भेट विकास कामांसाठी असल्याचं सांगितलं असलं तरी राजकारणात कोणतीही भेट योगायोग नसते। या अगोदर देखील आपण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक भेटी बघितल्या की त्या विकास कामासाठी हे नेते त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात उलथापालथ झालेले आपण काही मागच्या काळांमध्ये पाहिलेलंच आहे। विशेषतः जेव्हा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून आणि अंतर्गत धुसफूस सुरू असते तेव्हा अशा भेटीचं टायमिंग खूप काही सांगून जातं। आता आपण या भेटीच्या पहिल्या पैलूकडे वळूया, ते म्हणजे स्थानिक समीकरण। ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर मुंब्रा कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला। येणाऱ्या निवडणुका पाहता आपल्या मतदारसंघात अडकलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी ही भेट असू शकते। तज्ञांच्या मते आव्हाडांना त्यांच्या मतदारसंघातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी सरकारची मंजुरीची गरज आहे, पण प्रश्न असा उरतो की केवळ कामांसाठी एखादा फायर ब्रँड नेता आपल्या शत्रूच्या घरी जाईल का? इथे संशयाची पाल चुकते। या संशयाला बळकटी देण्याचं काम केलंय ते नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालांनी आणि स्थानिक राजकीय घडामोडींनी। मित्रांनो, कळवा आणि मुंब्रा या आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात आतापर्यंत त्यांची एक हाती सत्ता पाहायला मिळायची, पण यावेळी चित्र काहीसं वेगळं होतं। या निवडणुकीत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी लोकांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आव्हाडांचे अनेक अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी त्यांची साथ इतर पक्षात विशेषतः सत्ताधारी गटात सामील झाल्याचं दिसून आलं। यामुळे आव्हाडांच्या बाले किल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। यातलं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे सहर शेख। सहर शेख या मुंब्र्यातील एक प्रभावी नाव आणि आव्हाडांच्या कट्टर समर्थक मानल्या जायच्या। मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार सहर शेख यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेली नाराजीचा सूर यामुळे आव्हाडांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं। स्थानिक राजकारणात जेव्हा आपलेच मोहरे सोडून जातात तेव्हा नेत्याला आपली रणनीती बदलावी लागते। सहर शेख यांच्यासारख्या नेत्यांनी दिलेल्या आव्हानांमुळे आणि स्थानिक लोकांच्या वाढत्या विरोधामुळे जितेंद्र आव्हाड यांना आता नव्या मित्रांची किंवा किमान तडजोडीच्या राजकारणाची गरज भासू लागली आहे का? कळवा आणि मुंब्र्यातील आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदेचा हात मिळवणी करण्याचा प्रयत्न तर सुरू केला नाही ना? अशा अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे, कारण ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आव्हाड निवडणुकीत बाजी मारत होते, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आव्हाड जे नाही ते काम करत होते, आता तेच कार्यकर्ते शिंदेच्या गोटात किंवा अन्य पक्षात सक्रिय होताना दिसत आहे। त्यामुळेच या भेटीला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार गटाची भूमिका। जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे सावलीसारखे सोबती मानले जातात। अगदी ते जितेंद्र आव्हाड म्हणजे शरद पवारांचे मानसपुत्र। मग पवारांना न सांगता आव्हाड शिंदेना भेटले असतील का? नक्कीच नाही। जर ही भेट पवारांच्या संमतीने झाली असेल तर मग हा महायुतीला दिलेला एक संदेश आहे का? भाजपला शेह देण्यासाठी खेळलेली ही पॉवर चाल आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अदृश्य शक्ती आणि गुपित भेटी यांचा ट्रेंड आहे। त्यामुळे ही भेट म्हणजे भविष्यातील एखाद्या मोठ्या राजकीय सत्तांतराची पुनर्सूचना असू शकते। काही राजकीय विश्लेषकांचा असाही तर्क आहे की ही भेट म्हणजे केवळ राजकीय वैमनस्य आणि वैयक्तिक समन्वयातील फरक दाखवण्यासाठी असू शकते। पण ठाण्याच्या राजकारणात जिथे वर्चस्व राखण्यासाठी रोज संघर्ष होतो तिथे इतकी सदिच्छा अचानक कशी काय दाटून आली? विशेष म्हणजे या भेटीमुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। जर आव्हाड यांनी शिंदे यांच्यात काही स्पॉट कॉर्नर तयार झाला असेल तर त्याचा थेट फटका ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो। या भेटीमागे तिसरी शक्यता अशीही वर्तवली जात आहे की ही एक प्रेशर टॅक असू शकते। महाविकास आघाडीमध्ये स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी किंवा जागा वाटपा बरस ठरवण्यासाठी अशा भेटींचा वापर
वापर हत्यार म्हणून केला जातो. जर आमचं ऐकलं नाही तर आमचे मार्ग मोकळे आहेत असा गंभीर इशारा यातून दिला जाऊ शकतो. मात्र आव्हाडांसारखा नेता जो वारंवार शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि गद्दारीचे आरोप करतो, तो जेव्हा शिंदेच्या घरी जातो तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा मोठा गोंधळ निर्माण होतो. इतक्या दिवस आव्हाडांच्या मागे काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठावर पाणी फिरलं. शेवटी ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे अगदी जवळून पाहावं लागेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राचं राजकारण आता अशा वळणावर आलं आहे जिथे कधीच नाही असं म्हणू नका. आजचे शत्रू उद्याचे मित्र असू शकतात आणि आजचे मित्र उद्याचे शत्रू. या एका भेटीने ठाण्यातील विरोधकांच्या गोटात मात्र चलबिल सुरू झाली आहे. हा एक कार्यकर्त्यांना सुद्धा एक मोठा संदेश आहे की कुठलाही ज्या वेळेस आपण नेत्यांमुळे कुठलं तरी प्रकरण घडतं, ज्यावेळेस नेत्यांवर आरोप प्रत्यारोप होतात, त्यावेळेस आपण त्या नेत्यांवर प्रचंड तुटून पडतो. मग समर्थकांमध्ये बाचाबाची होते, मग त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता हे नेते अंधारात गुपित भेटी घेतात, त्यावेळी आपल्या मनाला किती काय वेदना होतात हे पाहणं अगदी गरजेचं ठरेल. ही भेट केवळ मतदारसंघाच्या प्रश्नपूर्ती मर्यादित आहे की यामागे काही मोठी डिलिंग झाली आहे हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे की या भेटीने सध्याच्या राजकीय समीकरणांना एक नवीन वळण दिलं आहे. तुम्हाला काय वाटतं? जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट खरंच विकास कामांसाठी होती की यामागे काही मोठं राजकीय षड्यंत्र आहे? निवडणुकीच्या तोंडावर अशा भेटीने मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होतो का? तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.